सचिन त्याच्या मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत त्याच्या शहरातील एका मॅरेज हॉलमध्ये गेला होता. खरं तर सचिन बऱ्याच दिवसांनी दुसऱ्या शहरातून शिक्षण घेऊन परतला होता, कारण त्याच्या मित्राचे लग्न होते आणि त्याचा मित्र फोनवर त्याला वारंवार सांगत होता की जर तो लग्नाला आला नाही तर त्याचा मित्र त्याच्यावर रागवेल आणि त्याच्याशी कधीही बोलणार नाही. आता कधीकधी मित्रांचेही ऐकावे लागते, म्हणून सचिनलाही यावे लागले. इच्छा नसतानाही अभ्यासातून 2 दिवसाची रजा घ्यावी लागली. खरं तर आता सचिनचे कॉलेजचे शेवटचे दिवस होते आणि आता काही वेळाने त्याच्या परीक्षा होणार होत्या आणि त्यानंतर त्याची नोकरीही पक्की होणार होती, कारण त्याला कॉलेजमधूनच प्लेसमेंट मिळाली होती. पुढचे 15 दिवस मुलांची मुलाखत घेण्यासाठी कंपन्यांच्या अधिकारी कॉलेजमध्ये येणार होते. त्यानंतर त्याला त्याच्या आवडीच्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार होती. त्याचमुळे त्याने अभ्यासातून अजिबात लक्ष हटवले नाही. पण त्याच्या मित्राने त्याला लग्नासाठी सांगितले म्हणून तो लगेच आला. त्यालाही वाटलं की त्या बहाण्याने आपण आपल्या जुन्या मित्रांना भेटू. असंही आपण खूप दिवसापासून कोणालाही भेटलो नाही. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात इतका व्यस्त असतो की कोणालाच एकमेकांना भेटण्यासाठी वेळ नसतो. या सगळ्यांचा विचार करत सचिन त्याच्या मित्राच्या लग्नाला पोहोचला. तो त्याच्या मित्राच्या लग्नाला पोहोचला तेव्हा तो खूप आनंदी होताच, पण आपल्या घरी जाऊन आजी आजोबांना सरप्राईज देईल या विचाराने तो आला होता. सचिनच्या घरापासून थोड्याच अंतरावर त्याच्या मित्राचे लग्न होते. लग्नात येण्याची सचिनची कोणतीच योजना नव्हती, पण आपल्या मित्राचा मान ठेवण्यासाठी सचिनने आपल्या मित्राच्या लग्नाला येण्याचा प्लॅन केला. त्यामुळे सचिनने आपल्या घरच्यांनाही याबद्दल काहीच सांगितले नाही की तो लग्नाला येत आहे. त्याला वाटले की तो अचानक आपल्या घरी जाऊन आई वडिलांना भेटला तर त्यांनाही आनंद होईल. आपल्या आई वडिलांना आणि आजी आजोबांना आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने सचिन त्याच्या मित्राच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी त्याच्या शहरात येतो. तो गेटजवळ पोहोचताच लग्न मंडपात त्याने पाहिले की त्याच्या मित्राचे आई वडील उभे आहेत आणि इतर मित्रही त्या बहाण्याने त्याला भेटले. त्यालाही सगळ्यांना भेटून खूपच आनंद झाला. इतक्या दिवसांनी जुने मित्र भेटल्यावर सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सगळे मिळून मस्ती करत होते आणि सगळेजण आपल्या मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत नाचत नाचत लग्न मंडपात आले. लग्नाची मिरवणूक झाल्यानंतर सर्वजण खाण्यापिण्यासाठी निघाले. सचिनही त्यांच्या मित्रासोबत जेवायला गेला. जेवायला सुरुवात झाली तेव्हा सचिनचा एक मित्र म्हणाला, अरे यार, तुम्ही सगळे एवढे जड अन्न खात आहात. मला लग्नाला जाऊन खूप दिवस झालेत. आता मला लग्नाचे हे जेवण करण्यात कोणताही रस नाही. तुम्ही इथेच थांबा, मी माझ्यासाठी डाळ आणि चपाती घेऊन येतो. तिथे एक काकू साध्या चपात्या बनवत आहेत. तुम्ही थांबा, मी माझ्यासाठी जेवण घेऊन येतो. तेवढ्यात तो सचिनकडे बघून म्हणाला, अरे वा, आज इंजिनियर साहेबांना वेळ मिळाला तर. अरे मित्रा, आम्ही तुला भेटायला खूप आतुर होतो. शेवटी तुला आज वेळ मिळाला तर चल आपण दोघांसाठी जेवायला आणू. सचिन पण त्याच्यासोबत निघून गेला. दोघेही स्वतःसाठी जेवण घेत होते. सचिन आणि त्याचा मित्र जेव्हा चपाती घेण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक म्हातारी चपाती बनवत आहे. त्या म्हातारीचा अर्धा चेहरा साडीने झाकलेला होता. सचिनला असं वाटलं की तो त्या म्हातारीला जणू काही ओळखतो, जी स्वयंपाक करत होती, पण त्याला काही आठवत नव्हते. चेहरा झाकलेला असल्यामुळे तो पाहू शकला नाही की ती म्हातारी कोण आहे. सचिनने जास्त लक्ष न देता तो आपल्या मित्रासोबत पुन्हा जेवायला येऊन बसला. सगळ्यांनी पोटभर जेवण केले आणि तेथून निघून गेले. टेबलावरची जेवणाची ताटं उचलण्यासाठी तिथे काही लोक होती. तेवढ्यात सचिनची नजर तेथे असलेल्या एका वयस्कर म्हाताऱ्यावरती पडली, जो तेथील जेवणाची ताट उचलून घेऊन जात होता. सचिनने जेव्हा एक नजर त्या वयस्कर म्हाताऱ्यावरती टाकली तेव्हा त्याला असे वाटले की ते त्याचे आजोबा आहेत. तेवढ्यात त्याच्या
एका मित्राने त्याच्या हातात हात पकडला आणि त्याला ओढत नेऊन स्टेजजवळ नेले. अरे मित्रा, चल ना, आपला एकत्र फोटो काढूयात. मित्राच्या लग्नाला आपण आलो आहोत हे दाखवायला तर पाहिजे. असं बोलत सगळे मित्र स्टेजवर जातात. सचिनने पुन्हा एकदा त्या वयस्कर म्हाताऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते कुठेही दिसले नाहीत. सचिन त्याच्या मित्रासोबत होता आणि त्याला असे वाटले की आपले आजोबा तर घरी आराम करत असतील, ते इथे कसे येतील. पण स्वतःच्या मनाची खात्री करण्यासाठी सचिनला पाहायचे होते की ते म्हातारे व्यक्ती कोण होते. आणि फिरता फिरता सचिन त्या ठिकाणी जाऊन पोहोचला जिथे जेवणाची उष्टी ताटं धुतली जात होती. सचिनने पाहिले की जेवणाची उष्टी ताटं धुणारी व्यक्ती दुसरे कोणीही नसून त्याचे आजोबाच होते. त्याला अजूनही त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो विचार करत होता की असं कसं होऊ शकतं. आपले आजोबा इथे कशाला येतील. ते तर आपल्या घरी आरामात झोपले असतील. त्यांना लोकांची उष्टी ताटं धुण्याची काय गरज पडली असेल. परंतु जेव्हा सचिन त्या वयस्कर व्यक्तीला पाहत होता तेव्हा त्या वयस्कर व्यक्तीने सचिनला बघितले नव्हते. त्या वयस्कर व्यक्तीने जेवणाची उष्टी ताटं धुवून झाल्यानंतर मागे वळून पाहिले तेव्हा त्यांनी पाहिलं की सचिन त्यांच्याकडेच पाहत आहे. सचिनला आपल्याकडे पाहताना पाहून ते वयस्कर व्यक्ती दचकले आणि त्यांच्या हातातून सगळी ताटं खाली पडली. हे सगळं पाहिल्यानंतर सचिनलाही कळून चुकले की ते वयस्कर व्यक्ती दुसरे कोणीही नसून त्याचेच आजोबा आहेत. जेव्हा त्या वयस्कर व्यक्तीच्या हातून ताटं खाली पडून तुटली तेव्हा तेथे एक माणूस जोरात ओरडत आला. त्याने ती तुटलेली ताटं पाहून काहीच विचार न करता त्या वयस्कर व्यक्तीला मारण्यासाठी हात उचलला. जसा त्याने मारण्यासाठी हात उचलला तसा लगेच सचिनने समोर येऊन त्या व्यक्तीचा हात पकडला आणि म्हणाला, खबरदार, यांच्यावरती हात उचलला तर. तेव्हा तो माणूस म्हणाला, सर, तुम्हाला नाही माहीत यांनी आमचं किती मोठं नुकसान केलं आहे. जेव्हा कामाची गरज असते तेव्हा हे लोक हात जोडून कामं मागतात आणि एकदा काम मिळाल्यानंतर असे आमचे नुकसान करतात. अशा लोकांना तर कामावरच ठेवायला नाही पाहिजे. हे सगळं ऐकून सचिनला खूप राग आला आणि त्यांनी मालकाला विचारले, ह्या तुटलेल्या ताटांचे किती पैसे झाले आहेत ते सांगा. आणि सचिनने खिशातून 500 रुपयांची गड्डी काढली आणि त्या मालकाला दिली आणि म्हणाला, कमी पडत असतील तर सांगा, अजून पैसे देतो. साधारण 3-4 ताटं असतील की जे सचिनचे आजोबा श्यामलाल यांच्या हातून पडून तुटले असतील. सचिनने जसे त्या मालकाला पैसे दिले तसा तो मालक शांत झाला आणि तेथून निघून गेला. एवढ्या वाईट परिस्थितीमध्येही आपल्या नातूला समोर पाहून सचिनने आजोबा श्यामलाल यांना खूप लाज वाटत होती. सचिनचा एक मित्र तेथे आला आणि सचिनचे आजोबा तेथून निघून जात होते. सचिनने आपल्या मित्राला तेथून पाठवून दिले आणि आपल्या आजोबांचा हात पकडून म्हणाला, तुम्ही कुठे चाललात आजोबा? तुम्ही सर्वात आधी मला हे सांगा की तुम्ही इथे काय करत आहात. तुमच्यावर अशी कोणती परिस्थिती आली की तुम्ही इथे हे काम करत आहात? आपल्या घरी तर अशी कोणतीही मजबुरी नाही आहे आजोबा, मग तुम्ही इथे हे काम का करत आहात? तेव्हा सचिनचे आजोबा म्हणाले, बाळा, तू माझ्याशी इथे बोलू नकोस. तुझ्या मित्रांनी तुला माझ्याशी बोलताना इथे पाहिले तर तुझी उगाच बदनामी होईल, तुझी इज्जत जाईल. तू एक काम कर, जेव्हा लग्न संपून जाईल तेव्हा तू मला बाहेर भेट. सचिनने आपल्या आजोबांचे बोलणे मध्येच थांबवले आणि म्हणाला, नाही आजोबा, यात कसली आली आहे बदनामी. माझ्यासाठी बेइज्जतीची गोष्ट ही आहे की मी असताना आणि माझे आईवडील असताना सुद्धा तुम्ही इथे असं काम करत आहात, तेही या वयात.
तेवढ्यात त्यांची आजी मागून येते आणि बोलते, अहो माझे इकडचे काम झाले आहे, चला आता आपण जाऊयात. सचिनची आजी साडीच्या पदराने आपला हात पुसत होती. कदाचित स्वयंपाक करून हात धुवून ती आली होती. तिचं अजिबात लक्ष नव्हतं की तिच्या नवऱ्याजवळ कोणीतरी उभे आहे आणि जे कोणी उभे आहे ते कोण आहे हेही तिला माहिती नव्हते. ती हात पुसत आली आणि आपल्या नवऱ्याला आता आपण निघूयात असं सांगत होती. इथे सचिन आपल्या आजी आजोबांना अशा अवस्थेत पाहून स्वतःला सांभाळू शकला नाही. त्याला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की आपले आई वडील असताना सुद्धा आपले आजी आजोबा असे काम का करत आहेत. तेव्हा सचिनने आपल्या आजी आजोबांना स्वतःची शपथ देऊन विचारले, मला खरं खरं सांगा आजी आणि आजोबा, तुम्ही दोघेही इथे काय करत आहात? गेल्या वर्षी जेव्हा मी पेपर देऊन आलो तेव्हा तुम्ही दोघे घरीच होतात आणि घरचं वातावरण ठीक होतं. मग आता अचानक काय झाले मला सांगा. आता दोघांनाही सचिनच्या प्रश्नांना उत्तर द्यायला भाग पाडले. आपल्या नातवाच्या प्रेमापुढे त्या दोघांनाही खरं काय आहे ते बोलावे लागले आणि आता सचिनच्या आजी आजोबांनी त्याला खरं काय आहे ते सांगितल्यानंतर सचिनच्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि सचिन तिथेच डोक्याला हात लावून बसला होता. त्याने कधीच असा विचारही केला नव्हता की त्याचे आई वडील त्याच्या आजी आजोबांना अशी काही वागणूक देतील. खरं तर सचिन गेल्या वेळेस जेव्हा पेपर देऊन घरी आला होता तेव्हा त्याची आई त्याच्या आजी आजोबांसोबत व्यवस्थित राहत होती, त्यांची खूप काळजी घेत होती. मग आईला अचानक असे काय झाले की ती तुमच्याशी अशी वागत आहे? सचिनने जेव्हा असा प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या आजी आजोबांनी त्याला खरं खरं काय आहे ते सांगितले. खरं तर सचिनच्या आईला त्याचे आजी आजोबा आधीपासूनच आवडत नव्हते, त्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. त्यांच्या या परिस्थितीचे कारण स्वतः सचिनच होता. त्यावेळी सचिनचे आजोबा नोकरी करत होते, त्यांना महिन्याला पगारही मिळत होता आणि ते महिन्याला घरात आणून देत होते. सचिनच्या आईचे वागणे तोपर्यंत चांगले होते जोपर्यंत त्याचे आजोबा नोकरी करून घरामध्ये पैसे आणून देत होते. त्यामुळे सचिनच्या आईचे वागणे त्यांच्या सासू सासऱ्यांसोबत चांगले होते. पण थोड्या दिवसांनी वाढलेल्या वयामुळे सचिनच्या आजोबांना त्यांच्या कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे सचिनच्या आईची वागणूक त्यांच्या आजी आजोबांच्या बाबतीत बदलत गेली. हळूहळू सचिनच्या आजी आजोबांपासून वेगळे होण्याचा विचार करू लागली. पण ती वेगळी होतील कशी? कारण सचिनच्या वडिलांशिवाय त्यांना दुसरा कोणी मुलगाही नव्हता की ती त्यांच्यासोबत राहू शकतील आणि म्हातारपणात त्यांना असे एकटे ठेवू शकतील. सचिनची आई वेगळी जरी राहिली असती तरी समाजाने त्यांना नावं ठेवले असती. म्हणून लोकांचा आणि समाजाचा विचार करून सचिनची आई त्यांच्या सासू सासऱ्यापासून वेगळी झाली नाही, पण ती कधी मनापासून त्यांच्यासोबत राहिलीही नाही. त्यांच्या सासऱ्यांची नोकरी गेल्यानंतर हळूहळू सचिनच्या आईचे वागणे त्यांच्या आजी आजोबांसोबत वाईट होत गेले. कधी ती त्यांना जेवायला द्यायची नाही तर कधी त्यांची औषधं लपवून ठेवायची. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सचिनची आई त्यांना त्रास देत होती. आपल्या मुलासाठी आणि आपल्या नातवासाठी ते दोघेही सचिनच्या आईचा त्रास सहन करत होते आणि त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता. दोघेही ह्या गोष्टीचा विचार करून शांत होते की आपल्याला एकुलता एक मुलगा आहे, मग तो कसाही असो त्याच्यासोबत आपल्याला पूर्ण आयुष्य घालवायचे आहे. गेल्या वेळी सुद्धा सचिन जेव्हा त्याचे पेपर संपल्यावर घरी आला होता तेव्हा सचिनच्या आईचे वागणे त्याच्या सासू सासऱ्यांसोबत चांगले नव्हते. तेव्हा सुद्धा ती घरातील सर्व कामं त्या दोघांकडूनच करून घ्यायची. मग ते बाजारातून भाजी आणायची असेल किंवा घरातील काही सामान आणायचं असेल,
घराबाहेरची सगळी कामे तिचे सासरे करायचे. मग तिने घरातील सर्व जबाबदारी सासूवर सोपवली होती. ती दिवसरात्र आपल्या सासूकडून नोकरासारखे काम करून घेत होती. घरात जेवण बनवणे, कपडे धुणे आणि घरातील पूर्ण साफसफाई करणे हे सर्व काम सचिनची आजी सुशीला करत होती. एवढं सगळं करून सुद्धा सचिनची आई सीमा हिला त्यांच्या आजी आजोबांविषयी नेहमीच काही ना काही तक्रारच होती. तिने नेहमी आपल्या सासू सासऱ्यांच्या कामात दोष शोधण्याचा प्रयत्न केला. कधी त्यांनी हे केलं नाही, कधी ते केलं नाही, कधी हे बरोबर केलं नाही, कधी त्यांनी ते तोडलं, असे तिला काही ना काही दोष द्यायची. आणि चुकूनही दोघांपैकी एकाने जरी काही नुकसान केले तर त्यांना जगाच्या गोष्टी ऐकवायची आणि छोट्या छोट्या गोष्टीवर टोमणे मारायची की नुसते घरात बसून फुकटचं जेवतायत आणि काही कामधंदा करायचा नाही. सचिन पेपर संपल्यानंतर घरी येणार होता आणि त्याने आधीच आईला फोन करून सांगितले होते की आई, मी उद्या सकाळच्या ट्रेनने घरी येत आहे. माझे पेपर संपले आहेत, त्यामुळे मी काही दिवस घरीच राहणार आहे. मग जेव्हा सचिनच्या आईला हे कळालं की सचिन घरी येत आहे, तेव्हा तिने हा विचार केला की सचिनचे त्यांच्या आजी आजोबांवरती खूप प्रेम आहे. आजी आजोबांची अशी अवस्था त्याने पाहिली तर तो आपल्या आईला कधीच माफ करणार नाही आणि तिला आणखीन 4 गोष्टी बोलून दाखवणार. म्हणून सचिनच्या भीतीने सचिनच्या आईने आपल्या सासू सासऱ्यांना आधीच समजावले की सचिन उद्या येत आहे, त्याच्यासमोर काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी तुम्हाला घरातून हाकलून देईल. मग तुम्ही रस्त्यावर फिरत बसा, खायला प्यायलाही मिळणार नाही, त्यामुळे शांत बसून राहा. जे काही खायला बनवून देईल ते चुपचाप खाऊन घ्यायचं. खबरदार सचिनच्या समोर जास्त नखरे केले तर, किंवा मी तुमच्या दोघांकडून घरातील सर्व कामे करून घेते असे सांगितले तर. दुसऱ्याच दिवशी सचिन जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की त्याच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्या आईने संपूर्ण घर सजवलं होतं. त्याचे आजी आजोबा अंघोळ करून नवीन कपडे घालून कॉटवर आरामात बसले होते आणि सचिनच्या आईने सचिनला घरात बोलावून सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला. सर्वांना चहा नाश्ता करून दिल्यावर सचिनची आई तिच्या सासू सासऱ्यांकडे आली आणि म्हणाली, आई बाबा, आज तुम्हाला काय खायची इच्छा आहे ते सांगा. मग मी सचिनला विचारू लागले, अरे बेटा, सांग तुला काय खायचे आहे? इतक्या दिवसांनी आला आहेस, तिथे तर तुला काही नीट खायला सुद्धा मिळत नसेल, तर सांग काय खायचे आहे? आज मी तुझ्या आवडीचे जेवण बनवणार आहे, असे म्हणत ती घरची कामं उरकून घेऊ लागली. तेव्हा सचिन म्हणाला, अगं आई, तुला हवं ते बनव, मी काहीही खाईल. मला सध्या काही विशेष खायला आवडत नाही, त्यामुळे तू काहीही बनव, मी खाईल. सचिनच्या आईने आपल्या सासू सासऱ्यांची इतकी काळजी घेतली की आपली आई आपल्या आजी आजोबांची इतकी काळजी घेत आहे असा विचार सचिनच्या मनात आला. सचिनला सुद्धा असे वाटू लागले की माझी आई माझ्या आजी आजोबांची किती काळजी घेते की ती माझ्या आजी आजोबांना खाटेवरून खाली सुद्धा उतरून देत नाही. भांडी, कपडे, स्वयंपाक सगळं काही ती स्वतः करते. आजी आजोबांना अंथरुणावर जेवायला देते आणि जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी गरम पाणीही देते आणि त्यांना कॉटवरच सर्व काही देते. सचिनला हे सर्व पाहून खूपच आनंद झाला. त्याची आई आजी आजोबांची किती काळजी घेते आणि दुसरीकडे सचिनचे वडील कमल, त्यांना जणू काही कशाचे देणे घेणेच नव्हते. पत्नी जे बोलते तेच होते. आणि दुसरीकडे सचिनचे आजोबा श्यामलाल जी हे परिस्थितीमुळे हतबल झाले होते. ते त्यांच्या सुनेलाही काहीही बोलू शकत नव्हते. त्यांनी आपल्या मुलाला काही सांगितले तर तो समजून घेतच नव्हता. पण श्यामलालजींना आपल्या मुलाला सत्य सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण ते आपल्या पत्नीच्या विरोधात एकही
शब्द ऐकून घेण्यास तयार नव्हते. जेव्हा जेव्हा सचिनचे आजी आजोबा म्हणजे श्यामलालजी आणि सुशीलाजी त्यांच्या मुलाला त्यांच्या सुनेबद्दल सांगायचे, सचिनचे वडील त्यांना लगेच शांत करत होते आणि म्हणायचे, तुम्हाला जर या घरात राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या सुनेच्या इच्छेप्रमाणे राहावे लागेल. आणि सचिनच्या आईला त्यांना फक्त नोकर म्हणून ठेवायचे होते. बिचारे दोघेही परिस्थितीमुळे असहाय्य झाले होते, त्यामुळे सर्व सहन करत होते. त्यांचा नातू काही दिवसांसाठी घरी आला होता आणि हा काळ त्यांच्यासाठीही खूप मौल्यवान होता. पहिले कारण म्हणजे त्यांचा नातू त्यांच्यावर खूप प्रेम करत होता आणि दुसरे कारण म्हणजे त्यांच्या नातवासमोर त्यांची सून त्यांचा अजिबात अपमान करू शकत नव्हती. आणि काही दिवस तरी त्यांना असे वाटायचे की ते सुद्धा कुटुंबातील एक भाग आहेत आणि घरातील सदस्य आहेत. असंही त्यांच्या सुनेने त्यांच्या घरातील नोकर बनवून ठेवलं होतं. काही दिवस घरी राहिल्यानंतर सचिन पुन्हा परतला. तो गेल्यानंतर त्यांच्या आजी आजोबांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच होत्या. हळूहळू त्यांचे वयही वाढत होते आणि दोघेही जास्त काम करण्यास सक्षम नव्हते. पण तरीही त्यांची सून त्यांना कामामध्ये व्यस्त ठेवायची. सासू बरी आहे की नाही याचा तिला काहीही फरक पडत नव्हता. एक दिवस सुशीलाजींना खूप ताप आला होता, त्यामुळे त्यांना बेडवरून उठता येत नव्हते. पण तरीही सचिनच्या आईने तिच्या मैत्रिणींना घरी बोलावले होते, त्यामुळे त्यांच्या चहा नाश्त्याचीही व्यवस्था करावी लागली. म्हणून तिने त्यांच्या सासूबाई सुशीलाजींना हाक मारली, अगं म्हातारे, कुठे आहेस? किती वेळ झाला तुला आवाज देते मी. तुला कालच सांगितले होते की आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत आणि अजूनही तू या जागेची साफसफाई केलेली नाहीस ना. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. इथे आरामात पडून आहेस. अजून किती काम बाकी आहेत दिसत नाही का तुला? असे बोलून सुशीलाजींच्या सुनेने त्यांचा हात पकडला आणि त्यांना किचनमध्ये ओढले आणि म्हणाली, पटकन हात हलवून नाश्त्याची व्यवस्था कर. माझ्या मैत्रिणी कधीही येतील आणि हो, त्यांच्यासमोर माझा अपमान करू नकोस. बिचाऱ्या सुशीलाजींना ताप असतानाही काम करत होत्या आणि आता त्या त्यांच्या सुनेच्या मैत्रिणीसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करत होत्या. त्यांनी सगळ्यांसाठी छान चहा बनवला आणि नाश्त्यासाठी समोसे आणि पकोडे बनवले. पण त्यांची तब्येत बरी नसल्याने ते त्यांच्या खोलीत जाऊ लागल्या आणि त्यांच्या सुनेला म्हणाल्या, आता मला अजिबात उभंही राहता येत नाही. मी सर्व चहा नाश्ता तयार करून ठेवला आहे. तू फक्त त्यांना दे. मी थोडी औषधं घेऊन विश्रांती घेते. असे म्हणत सुशीलाजी त्यांच्या खोलीमध्ये निघून जात होत्या. तेव्हा त्यांची सून त्यांचा हात झटकून म्हणाली, अरे वा, महाराणी आराम करायला चालल्या आहेत. तुम्ही तिथे खोलीत आराम करा आणि मी माझ्या मैत्रिणींसमोर नोकरासारखे काम करते. इथे शांतपणे उभे राहा आणि माझ्या मैत्रिणी नाश्ता करेपर्यंत येथून हलू नका. ते कधीही घरी येतील. तेवढ्यात दाराची बेल वाजली. सीमा म्हणाली, माझ्या मैत्रिणी आल्या वाटतं. हे बघ म्हातारे, शांतपणे उभी राहा आणि माझ्या मैत्रिणीसमोर माझा अपमान केलास तर याद राख. असं बोलत ती लगेच दार उघडायला गेली. दार उघडले तर तिने पाहिले की तिच्या मैत्रिणी दारात उभ्या होत्या. सीमाने सगळ्यांना आत बोलावून सोफ्यावर बसवले. सोफ्यावर बसल्यावर तिने तिच्या मैत्रिणींना नाश्ता करण्यासाठी सासूबाईंना आवाज दिला. बिचाऱ्या सुशीलाजींना व्यवस्थित चालताही येत नव्हते, पण तरीही मजबुरी असल्यामुळे ते हातात नाश्त्याचे ताट घेऊन आल्या. नाश्ता देऊन त्या परत चहा आणण्यासाठी आतमध्ये गेल्या. त्या चहा आणत असताना सीमाच्या मैत्रिणी नाश्ता करण्यासाठी पुढे वाकल्या. तेवढ्यात सुशीलाजींना चक्कर आली आणि त्यांच्या हातातून चहाचे ट्रे खाली निसटला आणि पडला. त्यामुळे सीमाच्या 1-2 मैत्रिणींचे हात भाजले आणि त्यांची कपडेही घाण झाली. ते सर्व सीमाला सांसारिक गोष्टी सांगू लागल्या. अरे यार,
तू घरात कसे नोकर ठेवले आहेस? एकही काम धडनीट करता येत नाही. एखादी व्यवस्थित मोलकरीण ठेवता येत नाही का तुला? अरे यार, स्वस्त पगाराच्या नावाखाली तू ह्या म्हातारीला कामावर ठेवलेस. आता बघ त्याचे परिणाम. या म्हाताऱ्या बाईमुळे माझा हात भाजला. तर दुसरी तिच्या रुमालाने साडी साफ करत म्हणाली, तू माझी इतकी महागडी साडी खराब केलीस. तू मर्यादा ओलांडली आहेस. आणि या वृद्ध महिलेचे पूर्णपणे डोळे फुटले आहेत. हिला काही दिसत नाही का? असं कसं ही काम करते? आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढ. आजच्या नंतर मलाही तुझ्या घरात दिसता कामा नये. सीमा, तिला आत्ता कामावरून हाकलून दे. जर ह्या लोकांकडून कामं होत नाहीत तर करतात तरी कशाला हे कामं? हे सगळं ऐकून आणि सुशीलाजींचा अपमान होताना पाहून श्यामलालजी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि ते रागाने म्हणाले, तुम्ही दोघीही तुमच्या जिभेवर ताबा ठेवा. सुनबाई, तुझ्या मैत्रिणी तुझ्या सासूचा इतका अपमान करत आहेत आणि तू गप्प उभी राहून सर्व काही ऐकत आहेस. तर सीमाच्या मैत्रिणी तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाल्या, ही तुझी सासू आहे का? तू तर पूर्ण हद्दच पार केलीस. पैसे वाचवण्यासाठी तू तर स्वतःच्या वृद्ध सासूलाच मोलकरीण बनवून ठेवलंस. असे बोलून तिच्या मैत्रिणी आपापसात सीमाची चेष्टा करू लागल्या. हे सर्व पाहून सीमाला राग आला. जोपर्यंत तिच्या मैत्रिणी समोर होत्या तोपर्यंत सीमाने तिचा राग आटोक्यात ठेवला. पण सीमाच्या मैत्रिणी घराबाहेर पडताच सीमा तिच्या सासू सासऱ्यांवर भयंकर चिडली. तिला तिच्या सासू सासऱ्यांचा राग आला होता. तिने त्यांना हजारो गोष्टी सुनावल्या आणि रागाच्या भरात सीमाने तिच्या सासूला शिवीगाळ करायला सुरुवात केली व तिच्यावर हातही उचलू लागली. इतक्यात तिचे सासरे श्यामलालजींनी तिचा हात धरून तिला मागे ढकलले आणि म्हणाले, खबरदार सीमा, सासूबाईच्या दिशेने एक जरी पाऊल पुढे टाकलेस तर आज मी तुला सोडणार नाही. आजपर्यंत आम्ही तुझे सर्व गैरवर्तन यासाठी सहन करत आलो की तू कधी ना कधी बदलशील. पण तू कोणत्या मातीची बनलेली आहेस कुणास ठाऊक. तुझी सासू आजारी आहे याची तुला लाजही वाटत नाही. तू तुझ्या सासूच्या आजारपणातही तिच्याकडून इतके काम करून घेत आहेस. हे सर्व सहन करूनही तू तिला असे फळ देत आहेस. आज श्यामलालजी रागाच्या भरातच बोलतच जात होते. त्यांच्या सुनेची आज हिंमतच होत नव्हती की आज ती त्यांच्या सासऱ्यांसमोर एकही शब्द बोलेल. पण ती स्वतः त्यांना काहीही बोलली नाही. पण तिचा नवरा कमल घरी आल्यानंतर त्याला तिने असं काही सांगितलं की त्याने आपल्या बायकोच्या बोलण्यामध्ये येऊन मध्यरात्री आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचे सामान उचलून घराबाहेर फेकले. बिचारे श्यामलालजी आपल्या मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यावेळी त्याने त्यांची एकही गोष्ट ऐकून घेतली नाही आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिले. त्यांचे सामान रस्त्यावर फेकले आणि घराचा दरवाजा लावून घेतला. बिचारे दोघेही तासनतास दाराबाहेर राहून वाट बघत बसले की त्यांचा मुलगा येईल आणि दार उघडेल, आणि बरेच तास उभे राहूनही दार उघडले नाही. तेव्हा शेवटी श्यामलालजी आपले सामान उचलून चालू लागले. सुशीलाजींना त्यांनी विचारले, तुम्ही कुठे जात आहात? आपल्या एकुलता एक सुनेला आणि मुलाला सोडून आपण कुठे जाणार? अजून कोणाच्या आधारे आपण आयुष्य जगणार? तेव्हा श्यामलालजी आपल्या पत्नीला म्हणाले, सुशीला, आपण एकमेकांच्या आधारे जगू. मी ठरवले आहे की आजपासून मी कधीही माझ्या सुनेच्या आणि मुलाच्या समोर भीक मागणार नाही. काहीही झालं तरी मी माझं आयुष्य जगेन आणि माझ्या आयुष्यात हे लिहिलेलं असेल तर मी माझ्या नातवाला नक्की भेटेन. फक्त हाच विचार करून त्यांनी घर सोडले. तेव्हापासून दोघेही रस्त्याच्या कडेला बांधलेल्या छोट्याशा झोपडीत आपले जीवन जगत होते आणि अशा प्रकारे छोटे मोठे काम करून आपल्या पोटाची कळगी भरत होते. सचिनला जेव्हा त्यांच्या आजी आजोबांकडून त्याच्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची माहिती
कळाली तेव्हा सचिन संतापला आणि त्यावेळी तो आपल्या आजी आजोबांना म्हणाला, तुम्ही तुमच्या वस्तू घ्या आणि माझ्यासोबत चला. तुम्हाला कोणाच्याही समोर भीक मागण्याची गरज नाही. अशी छोटी मोठी कामं करण्याचीही गरज आहे. तुम्ही आता माझ्यासोबत राहाल. आणि सचिन आता आजी आजोबांना घेऊन त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याचे आजोबा त्याला नकार देत होते, परंतु सचिनने त्यांची समजूत घातली आणि त्यांना घेऊन आपल्या आई वडिलांना भेटायला निघाला. सचिनने जाऊन दार ठोकले आणि त्याच्या आईने दार उघडताच ती आश्चर्यचकित झाली आणि आनंदीही झाली आणि म्हणाली, अरे सचिन बाळा, कसा आहेस तू? आज अचानक न सांगता सर्व काही ठीक तर आहे ना? तू ठीक आहेस ना? सचिनला घरात बोलावून त्याची आई म्हणाली, अहो कमल, ऐकताय का? सचिन आला आहे. इतक्यात कमल ही त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि आनंदाने आपल्या मुलाला मिठी मारून म्हणाला, इंजिनियर साहेब, कसा आहेस? शेवटी तुला आपल्या आई वडिलांना भेटायला वेळ मिळाला तर. एवढ्या दिवसात तुला तुझ्या आई वडिलांची आठवण आली नाही का? आपल्या वडिलांचे असे शब्द ऐकून सचिन रागाने म्हणाला, तुम्हाला तुमच्या आई वडिलांची आठवण येते का? सचिनचे उत्तर ऐकून दोघेही एकमेकांकडे रोखून पाहू लागले. मग सचिन चेहऱ्यावर खोटे स्मित घेऊन बोलला, बाबा, मी फक्त गंमत करतोय. आजी आजोबा कुठे आहेत? प्लीज त्यांना पण बोलवा. खूप दिवस झाले त्यांना भेटून. मला त्यांची खूप आठवण येत आहे. प्लीज त्यांना बोलवा, जेणेकरून तुमच्यासारखे तेही मला पाहून आनंदी होतील. परंतु सचिनचे आई वडील त्यांच्या आजी आजोबांना तेव्हा बोलवतील जेव्हा ते घरात असतील. आपल्या आई वडिलांचे चेहरे फिके पडलेले पाहून सचिनने विचारले, काय झाले आई? बाबा, आजी आजोबांना बोलवण्याचा तुम्ही एवढा विचार का करत आहात? तेवढ्यात सचिनची आई म्हणाली, काही नाही बेटा, तुझे आजी आजोबा बाहेर फिरायला गेले आहेत. ते खूप दिवसापासून सांगत होते की त्यांना कुठेतरी तीर्थयात्रेला जायचे आहे. त्यामुळे आता त्यांची इच्छा पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणून आम्ही त्यांना तीर्थयात्रेला पाठवले आहे. तू आत येऊन बस. सचिन म्हणाला, त्यांना तीर्थयात्रेला पाठवले आहे की कुठे दुसरीकडे पाठवले आहे? सचिनचा रागाने पेटलेला चेहरा पाहून त्याचे आई वडील त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. मग सचिनने त्याच्या आजी आजोबांना हाक मारून आत बोलावले. सचिनचे आजी आजोबा आत आल्यावर त्यांना पाहताच त्याच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघेही थक्क झाले. आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. सचिनने आपल्या आई वडिलांना अनेक गोष्टी सुनावल्या. सचिन म्हणाला, लाज वाटत नाही का तुम्हाला? या वयात आई वडिलांना घराच्या बाहेर हकलून त्यांना दारोदारी भीक मागायला सोडून दिलं. कशी मुलं आहात तुम्ही? तुम्ही तुमच्या आई वडिलांचा एकदाही विचार केला नाही. असा मुलगा असण्यापेक्षा नसलेलाच बरा. सचिनचे आई वडील त्याला खूप समजावत होते, पण सचिनने कोणाचेही ऐकले नाही. सीमा आणि कमल सचिनच्या आजी आजोबांच्या समोर हात जोडून म्हणाले, आमचे चुकले, आम्हाला माफ करा. श्यामलालजींना आपली पावले मागे घेतली आणि म्हणाले, सचिन बेटा, मला या घरात राहायचे नाही. इथून या लोकांनी माझा हात धरून मला घराबाहेर काढले. त्यामुळे आजच्या नंतर मी या घरात राहू शकत नाही. सचिन आजोबांचे म्हणणे ऐकून म्हणाला, अगदी बरोबर आजोबा. या घरात फक्त हे दोघेच राहू शकतात, कारण त्यांना इतर कोणीही इथे राहिलेले आवडत नाही. त्यांना एकटे राहू द्या. तुम्ही लोक माझ्यासोबत या. आजपासून मी त्यांचे तोंडही पाहणार नाही. असे म्हणत सचिन रागाने निघून जाऊ लागला. त्याच्या आई वडिलांनी त्याला शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यावेळी सचिन न थांबता आपल्या आजी आजोबांना सोबत घेऊन निघून गेला. त्यांनी आपल्या आजी आजोबांना जवळपास वर्षभर सोबत ठेवले. सचिन त्याच्या आई वडिलांशी बोललाही नाही आणि नंतर त्याच्या मुलाखतीनंतर
त्याला एक चांगली नोकरीही मिळाली. आता तो आणि त्याचे आजी आजोबा शहरात राहत होते. वर्षभरापासून आपल्या मुलाशी कोणताही संपर्क न झाल्याने कमल आणि सीमा यांनाही त्यांची चूक कळाली होती की जेव्हा त्यांची मुले त्यांच्या आईवडिलांना पूर्णपणे असहाय्य सोडून जातात तेव्हा त्यांना कसे वाटते. अनेक वर्षांनी आईवडिलांची समजूत काढण्यासाठी दोघेही सचिनच्या खोलीत पोहोचले, जिथे सचिन भाड्याने राहत होता. सचिन ऑफिसमधून येण्याआधी त्यांनी त्यांचे सासू सासरे श्यामलाल आणि सुशीलाजींना समजावले आणि सचिन ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या आई वडिलांना पाहून त्याला खूप राग आला. त्याने आपल्या आजी आजोबांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपल्या आजी आजोबांचे बोलणे तो टाळू शकला नाही. तो आपल्या आई वडिलांसह त्याच्या घरी आला आणि सगळे कुटुंब आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे सीमा आणि कमल या दोघांनाही शहाणपण आले आणि ते आपल्या आई वडिलांची सेवा करू लागले. संपूर्ण कुटुंब आनंदाने राहू लागले.